तुम्ही कुठल्या गुरूंचं करता? टेंबे शास्त्री. अच्छा, मग तुम्ही स्वामींची बंधू आणि शिष्य सीताराम महाराज, अच्छा त्यांचे शिष्य नारायण महाराज, त्यांचे शिष्य पुरुषोत्तम महाराज. हां. पुरुषोत्तम महाराज म्हणजे ओ अच्छा. आणि त्यामुळं मी स्वतः जाऊ दे त्याच परिवारात नाही आणि सगळे एकच आहे, सगळे सारखेच आहे. पण मग तुम्ही स्वामी मार्गात कधी आला? स्वामी कुठे वेगळे आहेत, ते सगळे एकच आहेत. कसं बोललात? अरे वा, लाखात एक बोलला. मी सोमवारी 8 तासांनी शंकराच्या देवळात जात नाही, वा. गौरी गणपतीच्या देवळात जात शुक्रवारी देवाच्या जात नाही. अरे. मला देवाचं कळसलं दर्शन घेतलं, माझा नमस्कार पोचतो. वा 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 आणि वा. ज्या देवाला मला दर्शन द्यायचं तो मला त्या रस्त्याने बोलवतो, मी कसा जर माझा वेळ पडला तर आज जातो. अरे वा, किती सुंदर. हं. म्हणूनच तुमचे इतके छान विचार आहेत ना, म्हणूनच सगळं छान छान झालंय. दे ना बेटा. अगदी कुठे ना कुठेतरी थोडासा पिंच असतो. अगदी का अगदी असतो? त्यांनी जास्ती हवेत उडू नये म्हणून. खरंय खरंय खरंय. तो सुखी म्हणून मी दुःखी ना, अगदी तो अगदी. सुखी मी पण सुखी. किती छान सांगताय काका, किती छान सांग. हे आयुष्यात उगाच पांढरे झालेले नाही आहेत तुमचे. माझ्याकडे माझे कायच नाही बरेचसे. किती छान, किती छान. आता मला सांग. पाण्यातला साप म्हणजे माणसात होता, या इथे होता. मी त्याला असं कॅमेरा घेऊन हा. तुझं तोंड दाखव ना, मी तुझा फोटो काढतो. हळूच माझा तो तोंड सोडून दिलं. अरे वा. फोटो काढला, आम्ही घेऊन गेलो. म्हणजे हो ना, नवीन प्रकारचे कीटक वगैरे वेगळे आहेत ना फार्म हाऊसवर. प्राणी का? आपले फार्म हाऊस चिकन आहे. हो. ससे येतात, डुकरं येतात, अरे अजगर आहे, घोरपडी आहे, बापरे. एवढं असून ते एकटे मुंगसं नसतात. आहेत. आणि एकटेच राहता तुम्ही? राहतो कुठे जातो ना. अच्छा, अच्छा. एकटा राहू शकतो, मला नाही मिळत. मग तिथे कोणी आहे का स्वयंपाकाचं वगैरे? आता मी करायचं सगळ्याच्या. अरे वा. जर मी त्याच्या मागच्या जन्मात ते वयात गेला असेल तर तो माझा हसबंड सांगतो. अरे. चार लाकडं जोरात करून आणायची आणि जो पातेला ठेवतो एका तांदूळ झालं कसं. फोडणीला टाकले की झालं. अरे वा, भाजी करायची, 4 वांगे तोडून आणली, कापायची. किती सुंदर. अरे कुठे तुम्ही काय बोलले? जोगेश्वरीला. जोगेश्वरीला BNCचं काम करत असताना हा. त्याचं कुठे गवत घेतलं, स्वामींची एक मूर्ती पडली होती प्लास्टर ऑफ पॅरिसची, अनपेंटेड. अय्या. हा, मला काय त्याला स्वामी मी काय माहित नव्हतं. म्हणून मूर्ती छान दिसते, उचलली मी घरी हा. आणली, घरात ठेवली. काय म्हणता? अरे वा. आणि अजून माझ्याकडे ती तशीच आहे. बघा, जे त्यांना तुमच्या घरी यायचं होतं ते कसे आले. किती लोक गेले पण कोणाचं लक्ष नाही हो. आणि ते कुठे कचऱ्यात पण गेले. बघा, किती भाग्यवान काका तुम्ही. कुठेतरी सत्पुरुषाची मूर्ती असते म्हणून मी ते उचलून घेतली नाही आणि खरंच खरं. त्याला किती. मला स्वामी समर्थ माहित नव्हतं. तुमचं पूर्ण नाव काय काका? रवींद्र रवींद्र नरहर ढवळीकर. ढवळीकर, डोंबिवलीचे काका. हा तुमचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे स्वामी ओम चॅनलला. नाही, नाही.